नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एक्सप्लेनिंग फिजिक्स बाय सागर रंगे. टुडेज लेक्चर वी डिस्कस द कन्सेप्ट ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इन वेव्ह मोशन. वेव्ह मोशन ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही कन्सेप्ट डिस्कस करायची. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ज ॲज वेल ॲज ट्रान्सव्हर्स वेव्ह. त्यांचे ॲप्लिकेशन बघितले आपण, डिफरंट फेनॉमिना बघितला, लॅपलास करेक्शन बघितलं, न्यूटन्स फॉर्म्युला बघितला व्हेलॉसिटी ऑफ साऊंडसाठी. हा सगळा बेसिक पार्ट जो आहे तो आपण आता कंप्लीट केलेला आहे. आता आपण ॲप्लिकेशन पार्टकडे जातो आहे. दॅट इज त्यातला पहिला पार्ट आपण घेतो दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह घ्यायच्या अगोदर आपण जर इथे विचार जर केला, मी स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण वेव्ह मोशन हे चॅप्टर स्टार्ट केलं होतं त्यावेळेस प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि टेशनरी वेव्ह हे जे दोन टाईप्स आहेत वेव्हचे हे कशावर डिपेंड्स आहे? एनर्जीवरती. म्हणजे एका टाईप्समध्ये एनर्जी ट्रान्सफर होते तर एका टाईपमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही. पण ज्या पार्टमध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, पार्टिकलची एनर्जी एका मीडियमपासून दुसऱ्या मीडियमपर्यंत काय होत राहते? ट्रान्सफर होत असते. त्या टाईपच्या वेव्हला आपण म्हणतो दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची डेफिनेशन काय जी आपल्याला आज डिस्कस करायची, तर आपण स्टार्ट करूया. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह, मग प्रोग्रेसिव्ह वेव्ह दॅट इज a wave in which the disturbance produced in a medium travels in a given direction continuously. म्हणजे ज्यावेळेस वेव्ह डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि डिस्टर्बन्स क्रिएट झाल्यानंतर ज्यावेळेस वेव्ह ट्रॅव्हल होते ते एका पर्टिक्युलर डिरेक्शननी मूव्ह होते कंटिन्युअसली विदाऊट एनी डॅम्पिंग. म्हणजे तिचं ॲम्प्लिट्यूड असेल, तिची फ्रिक्वेन्सी असेल, एकदा मूव्ह झाल्यानंतर ती चेंज होत नाही विदाऊट एनी डॅम्पिंग. फ्रॉम वन पार्टिकल टू अदर पार्टिकल, एका पार्टिकलपासून अदर पार्टिकलपर्यंत. म्हणजे तिचं ॲम्प्लिट्यूड, तिची फ्रिक्वेन्सी कशी असते? कंटिन्युअसली कॉन्स्टंट. आणि कशी मूव्ह होते? एका पर्टिक्युलर डिरेक्शनने मूव्ह होते. अँड प्रोपोगेट द एनर्जी इज कॉल्ड ॲज अ प्रोग्रेसिव्ह. आणि ती काय करते? एनर्जी प्रोपोगेट करते, एनर्जी ट्रान्सफर्स करते. मग त्या टाईपच्या वेव्हला म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये जर आपण बघितलं तर ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्हमधली जी पार्टिकलची आहेत ती पार्टिकल त्याच्या मीन पोझिशनला ऑसिलेट होत असतात. म्हणजे टू अँड प्रो मोशन अटेंड करत असतात. आणि वेव्ह त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शन, म्हणजे ज्या डिरेक्शन पार्टिकल व्हायब्रेट होते त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शन वेव्ह काय होतं? ते ट्रॅव्हल होत असते. म्हणजे दॅट इज ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करतात आणि वेव्ह त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शन काय होतं? इथं मूव्ह होत असतात. ओके, मग आता असं जर आपण इथं राईट करूयात दॅट इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मी प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन इथं वेव्ह ड्रॉ करतोय बघा. दिस इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अशा पद्धतीची वेव्ज आहे आणि ही वेव्ह पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे मूव्ह होत चालली. कुठं मूव्ह होते? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे. आता पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे मूव्ह होत असताना आपण ती मीन पोझिशनला पार्टिकल, म्हणजे मीन पोझिशनला फर्स्ट पार्टिकल इथं ऑसिलेट होते, नंतर इकडे सेकंड पार्टिकल आहे तो ऑसिलेट होते. ओके, 3, 4 असे नंबर ऑफ पार्टिकल काय होणार आहे? त्याच्या मीन पोझिशनला काय होणार आहे? ऑसिलेट होते. पार्टिकल ट्रान्सफर नाही होता. ही जी पार्टिकल जी आहेत त्याच्या मीन पोझिशनला काय होऊ राहिली? ऑसिलेट होऊ राहिली आणि वेव्ह पुढे ट्रॅव्हल झाली. आता ह्या वेव्हचं मला इक्वेशन राईट करायचं. ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत. ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्हसाठी मला काय करायचं आहे? इक्वेशन राईट करायचं. त्या अगोदर आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट नोन असणं गरजेचं आहे. आता आपण एक साधं सिंपल एक्झाम्पल घेऊयात. समजा तुम्ही एका पर्टिक्युलर पॉईंटला आहे, जस्ट दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज ए कोपरगाव आणि कोपरगावपासून तुम्हाला शिर्डीला जायचं आहे. कुठं जायचं आहे? शिर्डीला. ओके, स्ट्रेट रोड आहे, तुम्हाला शिर्डीला जायचं आहे. आता कोपरगावपासून शिर्डीला जात असताना तुमची जी व्हिलॉसिटी असणार ती कॉन्स्टंट आहे. आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये बघतोय. मग आता व्हिलॉसिटी कॉन्स्टंटमध्ये तुम्ही प्रत्येक टाईममध्ये काय करतात? कॉन्स्टन्स डिस्टन्स कवर करतात असं आपण ॲझ्युम करूयात. मग आता ॲझ्युम करा की तुम्हाला कोपरगावपासून शिर्डीला जाण्यासाठी जर 2 आवर्स लागत असेल. ओके, कितीला लागत आहेत? 2 आवर्स लागत आहेत. मग आता तुम्ही एक पर्टिक्युलर टाईममध्ये, समजा एक पर्टिक्युलर टाईम जर घेतलात, ओके, ह्या पर्टिक्युलर टाईममध्ये तुम्ही एक्स एवढं डिस्टन्स कवर केलं. काय केलं? एक्स एवढं डिस्टन्स कवर केलं. कितीच्या व्हिलॉसिटी? व्ही एवढ्या व्हिलॉसिटीने. आता तुम्हाला ह्या पर्टिक्युलर पॉईंटपासून शिर्डीपर्यंत जाण्यासाठी किती टाईम लागेल असं जर विचारलं तर तुम्ही काय म्हणशाल की मला कोपरगावपासून शिर्डीसाठी इनिशियल टाईम किती होता माझा? तर आपण 2 आवर्स घेतलं. आणि नंतरचा टाईम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता त्या पर्टिक्युलर टाईम स्मॉल टीमध्ये तुम्ही किती डिस्टन्स कवर केलं? एक्स एवढं. पण कितीच्या व्हिलॉसिटीने? व्ही एवढ्या व्हिलॉसिटी. मग टाईम टी इज काय येईल? एक्स अपॉन डिस्टन्स अपॉन व्हिलॉसिटी. बरोबर नाही? म्हणजेच काय होईल आता तुमच्या ह्या टोटल टाईममध्ये, म्हणजे शिर्डीपासून कोपरगावपासून तुम्हाला शिर्डीसाठी जाण्यासाठी किती वेळ लागत होता? अगोदर 2 आवर्स लागत होती.
आता तुम्ही एक पर्टिक्युलर डिस्टन्स एक्स एवढं कव्हर केल्यानंतर तुम्हाला किती टाईम लागेल, तर तुम्ही सिम्पल म्हणशाल टी, कॅपिटल टी मायनस टी. लक्षात ना, म्हणजेच किती होईल तो, टी इज 2 hours मायनस एक्स अपॉन व्ही. एवढ्या टाईम आता तुम्हाला काय लागणार आहे, सी डीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणार आहे. म्हणजे तुम्ही टाईम काय केलं, इथं मायनस केलं. ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह डिरेक्शननी ज्यावेळेस मूव्ह होते त्यावेळेस तुम्ही टाईम काय केला, मायनस केला इनिशियल टाईममधून, म्हणजेच तुमच्या टोटल टाईममधून. कॉन्सेप्ट लक्षात झाली. म्हणजे साधा सिम्पल आहे की आता तुम्हाला कोपरगावपासून शिर्डीला जायसाठी 2 hours लागत होती. तुम्ही साधारण 30 minutes एवढं डिस्टन्स कव्हर केलं, 30 minutes एवढा टाईम कव्हर केलं आणि नंतर विचार तुम्हाला 30 मिनिटानंतर तुम्हाला शिर्डीला जायला आता किती वेळ लागेल, तर तुम्ही सांगशाल 2 hours मायनस 30 minutes. त्याचं कन्वर्जन हावर्समध्ये करणार. ओके, काय करणार, हावर्समध्ये करणार. म्हणजे 30 डिवाइड बाय 60 इंटू हावर्स, म्हणजे एवढा टाईम तुम्हाला लागणार आहे. म्हणजे तुमचा काय झाला 30/60 किंवा हाफ आवर्स काय झाला तुम्हाला तुमचा ह्या 2 hours काय झाला मायनस झाला, कारण तुम्ही किती टाईममध्ये मूव्ह झाले, 30 minutes एवढ्या टाईममध्ये पुढे मूव्ह झाले. म्हणून तुम्ही काय केला, इनिशियल टाईम टोटल टाईममधून तुम्ही जेवढं टाईम पुढे मूव्ह झाले त्या तेवढा टाईम तुम्ही काय केला, मायनस केला. साधा सिम्पल कन्सेप्ट आहे. तोच कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे प्रोग्रेसिव्ह वेव्हची व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑल पार्टिकल इज व्हायब्रेट इन अ गिवन मीडियम अटेन द सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये जी पार्टिकल व्हायब्रेट होते त्याच्या मेन पोझिशनला, ही सगळी पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करतात. कोणती मोशन अटेंड करतात, सिम्पल हार्मोनिक. मग आता जर पार्टिकल फर्स्ट साठी जर आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन जर राईट केलं, द डिस्प्लेसमेंट ऑफ वाय, द डिस्प्लेसमेंट ऑफ, किंवा असं म्हणूयात आपण द डिस्प्लेसमेंट वाय ऑफ पार्टिकल 1, वाय ऑफ पार्टिकल 1, दिस पार्टिकल 1 at O म्हणजे दिस ओरिजिन at O from its mean position, at any time t is, आता आपल्याला माहिती आहे पार्टिकल ज्यावेळेस सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करणार आहे त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन ॲट मीन पोझिशनला किती असतात, दॅट इज वाय इज इक्वल टू, आपण सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये बघितलं आहे, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ए काय त्याचं ॲम्प्लिट्यूड आहे, ए काय त्याचं ॲम्प्लिट्यूड, ही जी वेव्ह आपण ड्रॉ केली इथं ह्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड आहे. A is the amplitude. So y is equal to a sin omega t. This is the equation of displacement of particle at mean position O. mean position ला त्याचा डिस्प्लेसमेंट. मग आता आपण असं एझ्युम करायची पार्टिकल समजा आता वेव्ह काय झाली, पुढं ट्रॅव्हल झाली, पुढं पोहोचली, सेकंड पार्टिकलपर्यंत पोहोचली. मग ह्या पार्टिकलपर्यंत पोहोचले असताना हा सेकंड जो पार्टिकल आहे ह्या पार्टिकलपर्यंत ज्यावेळेस वेव्ह पोहोचेल, रीच होईल, त्यावेळेस तिचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल. Okay, so we simply say that the wave reaches at particle 2, the wave reaches at particle 2 in a time t dash. लक्षात ना की आता पार्टिकल 2 पर्यंत वेव्ह पोहोचण्यासाठी किती टाइम लागतो आपल्याला, टी डॅश, आणि हा टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता आपण सिंपल म्हणणार की फर्स्ट पार्टिकलपासून सेकंड पार्टिकलचे जे डिस्टन्स जे आहे ते किती आहेत, एक्स आहे, आणि तो कितीच्या व्हिलॉसिटीने मूव्ह होते, व्ही एवढ्या व्हिलॉसिटीने मूव्ह होते. तर मग इथं पोहोचण्यासाठी लागणारा टाइम जर त्याला टी डॅश असेल तर तो टी डॅश टाइम, सो टी डॅश इक्वल तुम्हाला सिंपल मिळेल डिस्टन्स अपॉन व्हिलॉसिटी. लक्षात, डिस्टन्स अपॉन व्हिलॉसिटी. मग आता सेकंड पार्टिकल साईड असं म्हणा, हेन्स द डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ पार्टिकल सेकंड, the displacement equation of particle, displacement equation of particle at particle असं म्हणूयात, at particle 2 is, म्हणजे डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय राहील,
वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा इंटू टी मायनस टी डॅश. ती म्हणजे सर टी मायनस टी डॅश कावर घेतलं, कारण मी त्याच्यावरचं एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगितलं. आता पार्टिकलला इनिशियल किती टाईम लागत होता पूर्ण वेव्ह रीच करण्यासाठी, टी एवढा टाईम. आता पार्टिकल ऑलरेडी कुठं पोहोचला आहे, एक्स एवढं डिस्टन्स व्ही एवढ्या टाईममध्ये कव्हर केलं. म्हणजेच जो आपला फायनल टाईम होता टी, ह्या टाईममधून टी डॅश एवढा टाईम काय होणार आहे, मायनस होणार. कारण का पार्टिकल ज्यावेळेस सेकंड पॉईंटला पोहोचेल किंवा सेकंड पार्टिकलपर्यंत वेव्ह रीच होईल, त्यावेळेस वेव्ह सेकंड पार्टिकलपर्यंत ज्यावेळेस रीच होईल तोपर्यंत तिने टी डॅश एवढा टाईम काय केला, टीमधून कमी केला. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कोपरगावपासून तुम्ही शिर्डीला निघालेत, तुम्हाला जाण्यासाठी लागत होतं 2 hours, पण तुम्ही समजा जस्ट इमॅजिन दॅट तुम्ही एक सर्टन पॉईंटला आले, किती मिनिटमध्ये आलेत, हाफ आवर्समध्ये जर आलेत. आज तुम्हाला इथून हे जे डिस्प्लेसमेंट येईल ह्या पर्टिक्युलर पॉईंटपासून, म्हणजे सेकंड पार्टिकलपासून ह्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय येईल, तर जो तुमचा टोटल टाईम होता 2 hours मधून 1.5 hours काय होईल, मायनस होईल. म्हणजेच इथं काय होणार आहे, टी ह्या टाईममधून टी डॅश एवढा टाईम काय झाला, सबट्रॅक्ट झाला. पाच लक्षात आली तुमच्यात. ओके, सो वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी किंवा ओमेगा टी टू एथ इन ब्रॅकेट टी मायनस टी डॅश किती आला आपला, एक्स अपॉन व्ही. ही व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केली, एक्स अपॉन व्ही. सो वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी ब्रॅकेटमध्ये काय येईल, ओमेगा टी मायनस ओमेगा एक्स अपॉन व्ही. बट वी नो दॅट, तुम्हाला माहीत आहे, काय माहीत आहे, प्रोपोगेशन कॉन्स्टंट के इज इक्वल काय असतो, ओमेगा अपॉन प्रोपोगेशन कॉन्स्टंट, ओमेगा अपॉन किंवा वेव्ह व्हेलॉसिटी जर घेतली आपण, वेव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल काय असते, ओमेगा अपॉन के. ओके, मग के इज इक्वल काय येईल, के इज इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही. म्हणजे तिथं जो ओमेगा अपॉन व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे काय येईल तुमचा प्रोपोगेशन कॉन्स्टंट. सो वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. लक्ष द्या नाही तुमचं. दिस इज अ डिस्प्लेसमेंट इक्वेशन, जनरल डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह. दिस इज द displacement equation of progressive वेव्हचं काय झालं, हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन झालं. काय झालं, डिस्प्लेसमेंट इक्वेशन प्रोग्रेसिव्ह वेव्स. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या. मग आता आपण जर ह्या वेव्हचं जर जनरल इक्वेशन जर राईट केलं, ओके, जनरल इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, ते मी इकडे राईट करतो. ओके, जनरल इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह. मग काय येईल बघा, दॅट इज डिस्प्लेसमेंट वाय इज इक्वल टू ए साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस मायनस के एक्स प्लस मायनस फाय. आता बघा इथं प्रत्येकाचं मिनिंग समजून घ्या. एक आहेत तर ॲम्प्लिट्यूड आहे, एक आहेत ॲम्प्लिट्यूड. ओके, नंतर इथं ओमेगा आहेत, ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काय ओमेगा आहेत अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, नंतर टी टाईम माहिती तुम्हाला. इकडं प्लस साईन काय सांगतं बघा, जर वेव्ह निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला इकडे जर मूव्ह झाली, लक्षात ना, इकडे जर मूव्ह झाली तर काय येईल, प्लस साईन. आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला मूव्ह झाली, हे बघा इथं आपण टी मायनस टी डॅश घेतला, ते जर लेफ्ट झाली असते तर म्हणजे ती फॉरवर्डला न जाता, तुम्ही समजा तुम्हाला कोपरगावपासून शिर्डीला जाण्यासाठी जर 2 hours लागत असेल आणि तुम्ही कोपरगावपासून शिर्डीला न जाता येवल्याकडे गेलेत, कुठं गेलीत, येवल्याकडे गेलीत, तर काय होणार आहे प्रॉब्लेम, तुम्ही लेफ्टला गेलीत, मी इकडे किती गेली 1 hours गेलीत. आता तुम्हाला येवल्यापासून शिर्डी जाण्यासाठी टाईम किती लागेल, 2 hours प्लस 1 hours. लक्षात ना, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे मूव्ह होतात त्यावेळेस तुम्हाला काय होतं, तुमचं टाईम इन्क्रीज होतो आहे 3 hours. म्हणजे तुम्ही इथं काय करता, तो जो टाईम जो आहे
तो टाईम तुम्ही काय करता ॲड करतात आणि हे जर आपण कोपरगावकडून शिर्डीकडे मूव्ह झालं तर इथं हा टाईम काय करतो आपण सबट्रॅक्ट करतो. म्हणजे इथं जो पॉझिटिव्ह साईन काय दाखवत आहे, पॉझिटिव्ह साईन इज इंडिकेट दॅट वेव्ह मुव्हिंग इन ए निगेटिव्ह डिरेक्शन. वेव्ह मूव्ह इन निगेटिव्ह डिरेक्शन. पॉझिटिव्ह साईन काय सांगतं, वेव्ह मूव्ह इन निगेटिव्ह डिरेक्शन. आणि पॉझिटिव्ह साईन काय सांगतं, वेव्ह मूव्ह इन पॉझिटिव्ह डिरेक्शन. पॉझिटिव्ह डिरेक्शन. ओके. नंतर के तुम्हाला माहीतच आहे, के काय आहेत, प्रोपोगेशन कॉन्स्टंट आहे. के इज कॉल्ड ॲज प्रोपोगेशन कॉन्स्टंट. प्रोपोगेशन कॉन्स्टंट. आणि हा जो फाय आहे त्याला म्हणलं तर इनिशियल फेज. काय म्हणलं तर इनिशियल फेज. गॉट इट. ओके. सो दिस इज द व्हॅरिएबल्स. जनरली तुम्ही जर हे इक्वेशन जर राईट केलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, एक आहे ॲम्प्लिट्यूड आहे, साइन इज अ ट्रायनोमेट्रिक फंक्शन, ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी इज अ टाइम, प्लस साइन इंडिकेट दॅट वेव इज मूव इन निगेटिव्ह डिरेक्शन, मायनस साइन इंडिकेट दॅट वेव मूव इन ए पॉझिटिव्ह डिरेक्शन. बऱ्याच वेळेस MCQ याच्यावरती तुम्हाला विचारले जातात, वेव पुढे मूव्ह होते, पॉझिटिव्ह डिरेक्शन मूव्ह होते की निगेटिव्ह डिरेक्शन. पॉझिटिव्ह साइन असेल तर निगेटिव्ह डिरेक्शन मूव्ह होईल, निगेटिव्ह साइन असेल तर पॉझिटिव्ह डिरेक्शन मूव्ह होईल. के इज प्रोपोगेशन कॉन्स्टंट. नंतर एक्स इज अ डिस्प्लेसमेंट आणि फाय इज अ इनिशियल फेज. आणि ही तुमची टोटल फेज, टोटल दिस वन फेज ऑफ वेव्स. ही काय तुमची फेज ओमेगा टी प्लस मायनस के एक्स प्लस मायनस फाय. सो दिस इज अ फेनॉमिना अबाउट द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह. आता आपण याच्या व्हेरियस फॉर्ममध्ये सुद्धा हे इक्वेशन राईट करू शकतो, व्हेरियस फॉर्ममध्ये. ओके. आता हे व्हेरियस फॉर्ममध्ये कशा पद्धतीने राईट केलं जातं ते समजून घ्या. दिस इक्वेशन राईट इन ए व्हेरियस फॉर्म. आता बघा आपल्याला जनरल इक्वेशन मिळाले y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. आता मी टाकतो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ओके. ही व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केली तर y इज इक्वल काय मिळेल बघा मला, ए साइन 2 पाय अपॉन कॅपिटल टी आणि के इक्वल टाकतो 2 पाय अपॉन लॅम्बडा. 2 पाय अपॉन लॅम्बडा म्हणजे काय येईल बघा, इंटू टी मायनस केची व्हॅल्यू काय येईल 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स. इथून मी 2 पाय कॉमन घेऊ शकतो. सो वाय इज काय येईल ए साइन 2 पाय इन ब्रॅकेट टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. ओके. आणि आता तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन कॅपिटल टी इज अ फ्रिक्वेन्सी. सो वी कॅन रिटर्न ॲज ए साइन 2 पाय इन ब्रॅकेट एन इंटू टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. This is another equation of progressive. Okay. This is another way. Okay. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन राईट करू शकतो. आता आणखी कशा पद्धतीने राईट करू शकतो बघा, आणखी कशा पद्धतीने पुन्हा आपण ह्या इक्वेशनकडे येऊयात. ह्या इक्वेशनमधून आपण जर 2 पाय आपण टी जर कॉमन घेतलं म्हणजे y इज इक्वल टू ए साइन 2 पाय अपॉन कॅपिटल टी काय राहील बघा इथं स्मॉल टी मायनस 2 पाय कॉमन गेला टी अपॉन लॅम्बडा इंटू एक्स. टी अपॉन लॅम्बडा कारण टीने मल्टिप्लाय डिवाइड केलं, टी टी गेट कॅन्सल बट 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स. आणि आपण जर 2 पाय अपॉन लॅम्बडा जर कॉमन जर घेतलं तर सो वाय इज इक्वल टू ए साइन 2 पाय अपॉन लॅम्बडा कॉमन इट काय राहील लॅम्बडा इंटू टी, लॅम्बडा इंटू टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स. कारण 2 पाय अपॉन टी आपण 2 पाय अपॉन लॅम्बडा कॉमन घेतलेलं आहे. पण लॅम्बडा अपॉन टी याला म्हणलं तर वेव्ह व्हेलॉसिटी. काय म्हणलं तर वेव्ह व्हेलॉसिटी. सो वी कॅन रिटर्न ॲज ए साइन 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू व्ही इंटू टी मायनस एक्स सिन्स व्ही इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी इट इज अ वेव्ह व्हेलॉसिटी. तर दिस इज अनदर फॉर्म ऑफ प्रोग्रेसिव्ह इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण ह्या डिफरंट इक्वेशनमध्ये राईट करू शकतो. दिस इज फर्स्ट, दिस वन सेकंड, थर्ड, फोर्थ, नंतर फिफ्थ,
नंतर दिस वन इज 6. दिस इज अ व्हेरियस फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ही आहे प्रोग्रेसिव्ह वेव्हची इक्वेशन. आता याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले जातात. मग न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला कधी कधी काय विचारले जातात, फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, आता याचे काही शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याचा यूज होईल. ओके, तर ही शॉर्टकट कशा पद्धतीने तुम्हाला फास्टमध्ये आन्सर राईट करता येईल बघा. तर आपण जर इथे जनरल इक्वेशन जर घेतलं तर y इज इक्वल आपल्याला माहिती आहे a sin ओमेगा टी मायनस एक्स. तर बघा ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी कोणाचा कोएफिशियंट आहे टीचा, आणि प्रोपगेशन कॉन्स्टंट कोणाचा कोएफिशियंट आहे एक्सचा. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला विचारलं अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा विचारली, तर तुम्ही काय घेणार, कोएफिशियंट ऑफ टी म्हणजे टीचं कोएफिशियंट घेतलं की तुम्हाला काय मिळेल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी मिळेल. सेकंड तुम्हाला जर प्रोपगेशन कॉन्स्टंट विचारलं, प्रोपगेशन कॉन्स्टंट ओके, तर तुम्ही काय घेणार इथं, कोएफिशियंट ऑफ एक्सचा कोएफिशियंट काय आहे तुमचा के. जर तुम्हाला वेव्ह व्हेलॉसिटी विचारली, काय विचारली, वेव्ह व्हेलॉसिटी, तर वेव्ह व्हेलॉसिटी असते ओमेगा अपॉन के असते. म्हणजे तुम्ही काय करणार, कोएफिशियंट ऑफ टी डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ एक्स. हे प्रॉब्लेम तुम्हाला कशासाठी यूज होतील, टू सॉल्व द न्यूमेरिकल्स. ओके, नंतर तुम्हाला आणखी विचारलं वेवलेंथ विचारली, काय विचारली, वेवलेंथ, फाइंड द वेवलेंथ. मग वेवलेंथ इज कशामध्ये फाइंड करणार, लॅम्बडा. मग आपल्याला माहिती आहे लॅम्बडा इज इक्वल 2 पाय अपॉन के, म्हणजे के इक्वल 2 पाय अपॉन लॅम्बडा. सो लॅम्बडा इक्वल 2 पाय अपॉन के म्हणजेच काय, 2 पाय अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स. अशा पद्धतीची फॉर्म्युला तुम्हाला राईट करता येईल. ओके, तर ह्या सगळ्या फॉर्म्युले ह्या जे राईट केलं आपण, याचा तुम्हाला यूज न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी होईल. त्यासाठी यूज होईल, न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी. आता त्यासाठी आपण 1-2 एक्झाम्पल घेऊयात, कशा पद्धतीने याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातात, आणि मग ह्या फॉर्म्युल्याचा यूज तिला आपण कशा पद्धतीने करतो. ओके, त्यासाठी आपण 1-2 न्यूमेरिकल्स याच्यावरती सॉल्व करूयात. आता मी पहिला न्यूमेरिकल्स इथं घेईन. मग आता बघा आपण हा प्रॉब्लेम राईट केला आहे बघा. द वेव्ह इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज y इज इक्वल टू 0.03 sin pi 2t minus 0.0x 2t minus 0.0x. फाईन काय फाईन करायचं आपल्याला, ॲम्प्लिट्यूड, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, प्रोपगेशन कॉन्स्टंट, वेव्ह व्हेलॉसिटी, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, पिरियड अँड डिरेक्शन ऑफ व्ह्यूज. एवढ्या सगळ्या क्वांटिटी आपल्याला ह्या इक्वेशननुसार फाइंड आउट करायचे आहेत. ह्या टाईपचे इक्वेशन तुम्हाला एक्झामला विचारले जातात. कोणत्याही प्रकारे आता इथं 7 क्वांटिटीज घेतल्यात, तुम्हाला तिथं कोणत्याही 2 किंवा 1 क्वांटिटी तुम्हाला तिथं विचारली जाईल. मग आता सिंपल सोल्युशन आहे. मग आता आपण काय करूयात, आपण जे इक्वेशन दिलं आहे आपण ते राईट करूयात. गिवन इक्वेशन जे आहेत, y इज इक्वल टू 0.03 साइन पाय इन ब्रॅकेट 2t मायनस 0.01 x. अशा पद्धतीचं आपल्याला इक्वेशन दिलं आहे. आता इथं काय करूयात, पायनीमध्ये मल्टिप्लाय करूयात. सो y इज इक्वल काय मिळेल, 0.03 साइन पाय नॉट पाय, आता येईल तो 2 पाय टी मायनस पायने मल्टिप्लाय करणार म्हणजे 0.01 पाय इंटू एक्स. आता हे झालं. आता आपलं जे इक्वेशन आहेत, वेव्ह इक्वेशन, हे माहीत तुम्हाला, दॅट इज y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. हे आपले जनरल इक्वेशन आहे. मग असं म्हणूयात, कम्पेअर दिस इक्वेशन विथ द जनरल इक्वेशन ऑफ वेव्स. कम्पेअर above इक्वेशन with जनरल इक्वेशन ऑफ वेव्ह. वेव्हच्या जनरल इक्वेशन बरोबर हे इक्वेशन काय करणार आपण, कम्पेअर करणार. आता जनरल इक्वेशन आहे y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस के एक्स. मग आता आपल्याला सुरुवात विचारला ॲम्प्लिट्यूड. मग आता ए आणि हे इक्वेशन जर कम्पेअर जर केलं तर आपल्याला समज आन्सर लगेच मिळेल. पहिल्यांदा फर्स्ट आन्सर ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू किती मिळेल, 0.03. समजा हे क्वांटिटी मीटरमध्ये, सो 0.03 मीटर.
हे झालं ॲम्प्लिट्यूड ए कम्पेअर केलं. नंतर बघा सेकंड विचारलं आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी तुम्हाला मी सांगितलं आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी शॉर्टकट काय आहे, कोएफिशियंट ऑफ टी. मग आता कोएफिशियंट ऑफ टी बघणार आपण. कोएफिशियंट ऑफ टी, टीचा कोएफिशियंट या इक्वेशनमध्ये किती 2 पाय. सो 2 पाय रॅड पर सेकंड ही काय आहे तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे सेकंडचा आन्सर. थर्ड विचारलं तुम्हाला प्रोपोगेशन कॉन्स्टंट. प्रोपोगेशन कॉन्स्टंट, प्रोपोगेशन कॉन्स्टंट. हा प्रोपोगेशन काय असतो, कोएफिशियंट ऑफ एक्स असतो. काय असतो प्रोपोगेशन कॉन्स्टंट इज कोएफिशियंट ऑफ एक्स. आता ह्या इक्वेशनमध्ये कोएफिशियंट ऑफ एक्स काय आहेत, कोएफिशियंट ऑफ एक्स दिस वन. सो 0.01 पाय ओके पर मीटर किंवा मीटर इनवर्स इज द प्रोपोगेशन कॉन्स्टंट. नंतर फोर्थमध्ये आपल्याला विचारलं आहे वेवलेंथ. वेवलेंथ आता वेवलेंथ काय येईल बघा 2 पाय वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल 2 पाय अपॉन के. बरोबर की नाही, 2 पाय अपॉन के दॅट इज कोएफिशियंट ऑफ एक्स. आता के आपल्याला माहिती ऑलरेडी आपण इथं कॅल्क्युलेट केलं के दॅट इज के आपण कॅल्क्युलेट केला आहे. सो 2 पाय इट इज केची व्हॅल्यू टाकूयात. सो 0.01 पाय 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 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे तुम्हाला वेवलेंथ मिळेल लॅम्बडा इज इक्वल टू 2 अपॉन 0.01 दॅट इज 2 अपॉन 10⁻², दॅट इज 2 × 10⁻² मीटर. काय मिळेल तुम्हाला इथं लॅम्बडा मिळाले. आता आपल्याला पुढं फाइंड करायचं आहे दॅट इज 4 नंबर वेव व्हेलॉसिटी होती, आपण 5th नंबर फाइंड आउट केला वेवलेंथ. आता आपल्याला 4th नंबर फाइंड करूयात वेव व्हेलॉसिटी. वेव व्हेलॉसिटी मग वेव व्हेलॉसिटी v इज इक्वल काय आहेत ओमेगा अपॉन के. ओमेगा तुम्हाला माहिती आहे आपण कॅल्क्युलेट केला अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती आली 2 पाय अपॉन के किती आला आपला 0.01 पाय. सो पाय पाय गेट कॅन्सल म्हणजे तुम्हाला इथं वेव व्हेलॉसिटी मिळेल. वेव व्हेलॉसिटी दॅट इज वेव व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ओके. सो वेव व्हेलॉसिटी तुम्हाला मिळेल 2 × 10⁻². आता हा 0.1 आहे तो आपण राईट करू शकतो 2 अपॉन 10⁻² -2. सो 2 × 10⁻² मीटर पर सेकंड. नंतर आता 6 क्वांटिटी फ्रिक्वेन्सी n इज इक्वल तुम्हाला माहिती काय ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीमधलं रिलेशन. फ्रिक्वेन्सी n माहिती तुम्हाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा अपॉन 2 पाय ओके. n इज इक्वल कारण ओमेगा इक्वल 2 पाय n. सो n इज इक्वल काय मग ओमेगा अपॉन 2 पाय. ओमेगा माहीत तुम्हाला ओमेगा किती आला तुमचा 2 पाय अपॉन 2 पाय. ओमेगा किती तुमचा 2 पाय. सो 2 पाय अपॉन 2 पाय दॅट इज 1. सो 1 हर्ट्स इज द आन्सर ऑफ फ्रिक्वेन्सी. नंतर आपल्याला काय विचारलं आणखी 7 पिरियड विचारल्यात. 7 पिरियड ऑफ वेव मग टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. 2 पाय ओमेगा किती आहेत 2 पायच आहे. सो 2 पाय 1 सेकंड इज द पिरियड ऑफ दिस वेव. आणि लास्ट वन इज द डिरेक्शन ऑफ वेव्स. आता डिरेक्शन जर म्हटलं तर आपण कुठे येणार ह्या साईनवरती. मग आता हे साईन कसं आहे निगेटिव्ह साईन आहे. निगेटिव्ह साईन याचा अर्थ काय होतो वेव कुठं मूव्ह होणार आहे पॉझिटिव्ह डिरेक्शन. So we simply say that in answer of 8 numbers there is the wave direction of wave in positive along the positive x axis along positive x axis ओके. पॉझिटिव्ह x axis ला काय होणार वेव मूव्ह होणार कारण का इथं निगेटिव्ह साईन आहे. इथं पॉझिटिव्ह जर असतं तर काय झाले असते निगेटिव्ह x axis ला मूव्ह झाले असते. लक्षात आलं. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन कशा पद्धतीने राईट केलं जातं ते इक्वेशनचे डिफरंट फॉर्मॅट म्हणजे डिफरंट
टाईप्समध्ये आपण ते इक्वेशन कशा पद्धतीने राईट करू शकतो आणि त्यावरचं न्यूमेरिकल कशा पद्धतीने विचारले जातात हे आपण ह्या लेक्चरमध्ये समजून घेतली. तर हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल, हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही ह्या लेक्चरला लाईक्स करा. आपल्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांनी हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला तरी चालेल. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. थँक्यू.